नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज बँक निफ्टीचं अनालिसिस करणार आहोत, पण त्याआधी आपण काल काय स्टडी केला होता ती पाहूया. बघा, पहिला पॉईंट आपला होता, जर मार्केटमध्ये जर गॅप अप ओपन झालं तर तुम्ही त्या डायरेक्शनली जाऊ शकता, ठीक आहे. पण त्याच्यामध्ये पण एक कंडिशन सांगितली होती, जर मार्केट समजा गॅप अप ओपन झालं आणि ट्रेड ट्रेड काय करायला गेलं तर झोन आपण जो ना नो ट्रेडिंग झोन, नो ट्रेडिंग झोन मध्ये जर मार्केट आलं तर तुम्हाला एंट्री मिळणार नाही. ते मार्केट पूर्ण सॅडवे होईल. जर ह्या झोनच्या बाहेर जर ट्रेड करत असला असतं तर तुम्हाला एक एंट्री मिळली असते, ते पण तुम्ही 600 पर्यंत, म्हणजे हे टार्गेट पहिला अचीव केलं असतं. पण तसं काही झालेलं नाहीये. काय म्हणतोय म्हणलं का, काय म्हणतोय बघा, की मार्केटमध्ये पूर्ण काय झालंय की ओपन गॅप अप झालं आणि तिथून नंतर मार्केट पूर्ण जे सॅडवे गेलं आहे. आपण व्हिडिओच्या शेवटला एक सायकोलॉजी पॉइंट कव्हर करतोय. आता गेल्या 2 दिवसापासून आपण काय करतोय, की प्रत्येक वेळी जेव्हा आपण लेवलचा अनालिसिस करतोय ना, त्यावेळी आपण सांगितलंय, की व्हिडिओच्या एंडिंगला आपण एक ट्रेडिंग सायकोलॉजीचं एक अनालिसिस करेल. ठीक आहे? चला, पण आपण त्याआधी काय करूया, की उद्या मार्केटमध्ये काय होईल ते पहिल्यांदा बघूया. आपण त्यासाठी आता पहिल्यांदा काय करायचं आहे, की आता आपण त्याला शिफ्ट करताना जरा वीकली शिफ्ट करूया, कारण की उद्या वीकली क्लोज होत आहे. ठीक आहे? बघूया. ठीक आहे. बघा, वीकली कॅन्डल क्लोज होत आहे. आपण बोललो होतो, जर मार्केटमध्ये जर आता बघा, इथं वीकली क्लोज म्हणजे कसं होईल, जास्तीत जास्त मी एक ड्रॉ करतो लाईन इथं. हा, 51,366, 51,300, ह्याला जरा डिलीट करतो. 51,366 म्हणजे 51,300 आपला ही लेवल आहे. ठीक आहे. 51,300 मार्केट, 51,300 हे सपोर्ट आहे ह्याचा, बँक निफ्टीचा. ह्या 51,300च्या खाली यायला तयार नाही अजून तरी. पण आणि इकडून एक कंडिशन येते, की 51,600च्या वर जायला तयार नाही. ठीक आहे. 51,600च्या वर जायला तयार नाही मार्केट. बघा, आता इथं काय होतं, मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन जर चेक केली आपण, बघा इथून मार्केट वर आलेलं आहे. तिथून नंतर मार्केटने थोडंसं डाऊन दाखवलं आणि तिथून आता इथं होल्ड. आता जर समजा आता जर समजा मार्केटने इथंच होल्ड केलं तर एक निगेटिव्ह पॅटर्न पण तयार होईल. मी सांगतोय कसं होऊ शकतं. इथून नंतर मार्केटला चान्स आहे की खाली यायचा. काय म्हणतो मी, खाली यायचा एक चान्स आहे. पण पण महत्त्वाचा पॉईंट असा आहे, मी विकचं सांगालोय. पण जर मार्केटने तर रेड कॅन्डल ऑलरेडी तयार केली आणि स्टार्टिंग करताना मंडे पासून जर इथूनच असं वर जायला प्रयत्न केला, तर आपल्याला नंतर इकडचा हाय, जे हे वरचा हाय आहे ना, ते बघायला मिळेल. पण इथं बघा, की 51,300 हा सपोर्ट अजून ऍक्ट करतोय. म्हणजे विचार करा, उद्या ज्याला जर मार्केट जर, आता आपण काय करूया, डेलीवर शिफ्ट होऊया त्यासाठी. वीकचं तुम्हाला सांगितलं, की 51,300 वीकला सपोर्ट दाखवतोय. हे वाला जो आहे ना, 51,300चा स्ट्रॉंग सपोर्ट दाखवतोय. त्यामुळं उद्याच्याला ट्रेडिंग करताना अजून जपून ट्रेडिंग करा. जर मार्केट 51,300च्या खाली कन्फर्मेशनली ट्रेड करत असेल तरच सेल करायचं. ठीक आहे. आपण आता डेलीवर शिफ्ट होऊया पहिल्यांदा. त्यानंतर आपण परत इथे चेंज करू. ठीक आहे. हो का, इथं बघा, इथं काय बघायला मिळते आपल्याला. बघा, मार्केट वर गेलेलं आहे. ठीक आहे. मार्केट वर गेलंय, तिथून परत मार्केट खाली आलंय, परत वर. आता उद्याच्याला बिग मुवमेंट जर झाली, बिग मुवमेंट झाली, आता मी काय म्हणतोय बघा, बिग मुवमेंट कशी होऊ शकते, दोन्ही साईडला होऊ शकते. दोन साईडला म्हणजे समजा इथं टॉपला आलाय, इथून नंतर ह्यांना किती, 51,200, 51,000, सॉरी 51,300, तिथून परत वर एक पॉज कॅनल तयार केले. इथून नंतर आता उद्या जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर आपल्याला एक निगेटिव्ह पॅटर्न म्हणजे खाली बघायला मिळेल. आता कन्फर्मेशन साठी फक्त एवढंच, की 51,300च्या खाली ट्रेड केलं पाहिजे. जर मार्केटनं उद्या गॅप अप ओपन झालं तर परत मार्केट इथं होईल, तर थोडंसं सॅड वेव्ह जाऊन परत ही बॅकआउट होऊन असं जाईल. ठीक आहे. फक्त कंडिशन अशी राहील, की मार्केटनं उद्या थोडंसं गॅप डाऊन ओपन केलं पाहिजे, तर मार्केटला आपण खालच्या साईडला जाऊ शकतो. गॅप अप ओपन केलं तर वरच्या साईडला. फ्लॅट ओपनला नो ट्रेड. काय म्हणतोय मी, फ्लॅट ओपनला नो ट्रेड. तर आपण जरा लेवल बेस करूया. ठीक आहे. आणि कंडिशन वाईज सुद्धा डिलीट ऑल.
ओके. बघा आता ही डेली कॅन्डल आहे. काय म्हणतो मी डेली कॅन्डल आहे. त्यातनं आता आपण काय करूया की जरा 15 मिनिटवर जाऊया. 15 मिनिट ठीक आहे. 15 मिनिटवर आलेलो आहे आपण. बघा इथे एक झोन जो ही झोन दिसतोय का मी काय म्हणतो ही झोन आहे तो 51,300चा आणि आता 51,000 वरच्या साईडला गॅप अप होणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण 3 कंडिशन अप्लाय करूया पहिल्यांदा. ठीक आहे. पहिली कंडिशन जर थोडं लेवल ॲडजस्ट करतोय 51,000 1 हॉवरच्या कॅन्डलनुसार पण बघूया जर आपण काय दिसतंय का. ठीक आहे दिसतंय म्हणजे 51,550 51,550 आणि खाली 51. ठीक. आता ॲक्रूड झालंय बघा. मी काय म्हणतोय की जी लेवल आहेत ना ते आपण ड्रॉ केलेले आहेत त्याच्या बाहेर म्हणजे आता समजा ही जी 51,550च्या बाहेर जर ट्रेड करत असेल तर तुम्ही त्या डायरेक्शन जाऊ शकता. 51,300च्या बाहेर ह्या लेवलच्या बाहेर ट्रेड करत असाल तर तुम्ही त्या डायरेक्शनला जाऊ शकता. त्यात आता कंडिशन वाईज जाऊ आपण. पहिल्यांदा काय होईल. पहिली कंडिशन नॉर्मल राहील आपली आहे तशी. जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर परत एकदा नो ट्रेडिंग झोन म्हणून मार्केट साईडवे आपल्याला बघायला मिळेल. काय म्हणतोय साईडवे बघायला मिळेल. पण जर इथून समजा नंतर मार्केट ब्रेकडाऊन देत असेल तर आपल्याला आता जायचं आहे आपल्याला त्या डायरेक्शननुसार. ठीक आहे. सेम कंडिशन डाऊन साईडला राहील. जर मार्केट ब्रेकडाऊन देत असेल 51,300ला तर तुम्ही त्या डायरेक्शनला जायचं आहे. म्हणजे कुठल्या साईडला डाऊन साईडला तुम्हाला आता जायचं आहे. ठीक आहे. काय म्हणतो मी डाऊन साईडला जायचं आहे जर 51,300 जर ब्रेक करत असेल आणि जर 51,550 जर ब्रेक करत असेल तर तुम्ही वरच्या म्हणजे अप साईडला तुम्ही एंट्री घेऊ शकता. ठीक आहे. ही झालं फ्लॅट ओपन झालं तर तुम्ही असं डायरेक्ट करू शकता की लेवलच्या बाहेर जर ट्रेड करायला चालू झालं. पण लेवलच्या बाहेरमध्ये कसं की समजा इथं थोड्या वेळ साईडवर जाऊन ब्रेकआउट देत असेल तर एक कंडिशन. ठीक आहे. एक कंडिशन राहील. आणि दुसरी कंडिशन म्हणजे आता आपण ती गॅप अप झाल्यानंतर बघूया कसं. दुसरी कंडिशन जर समजा मार्केट गॅप अप झालं. गॅप अप म्हणजे आता बघा ह्या गॅप अप इथं झाल्यानंतर मार्केट समजा थोडंसं टर्न करेल यू टर्न आणि तिथून नंतर मार्केट ह्या डायरेक्शनला जाईल. अजून एकदा सांगतो आता मार्केटला कसं आहे माहिती आहे का इथं थोडंसं पॅटर्न तयार करावं लागेल. गॅप अप झाल्यानंतर इथं थोडंसं पॅटर्न तयार करावं लागेल की बाईंगचं तिथून तुम्ही एंट्री घेऊ शकता. आणि परत एकदा बघा परत जर मार्केट ह्या झोनमध्ये येत असेल 51,550 किंवा 50 ते 51,300 तर तुम्ही आता फक्त वेट करा इथून मार्केट वर जाण्याचा. इथून मार्केट वर जात असेल तेव्हा जिथं तुम्हाला दिसतंय की इथून मार्केट हे ब्रेक करायला लागले तेव्हा तुम्ही बाय करू शकता ना आपल्याला नवीन आता 51,600 ते 700 आपल्याला टार्गेट बघायला मिळेल. समजलं. तिसरी कंडिशन आपण जाऊया आता. तिसरी कंडिशन आहे ती म्हणजे मार्केटमध्ये गॅपडाऊन झालं. गॅपडाऊनचा अर्थ म्हणजे काय बघा की 51,300च्या खाली 51,300च्या खाली गेल्यानंतर मार्केट काय होईल सेम सांगतो तुम्हाला थोडंसं रिट्रेसमेंट दाखवेल की 51,300ला येईल आणि इथं निगेटिव्ह कुठला तर पॅटर्न तयार करेल. निगेटिव्ह पॅटर्न तयार झाला की तुम्ही सेलिंगला डायरेक्ट जाऊ शकता आणि आपल्याला नवीन खालचे टार्गेट म्हणजे 51,100 ते आपल्याला बरोबर 51,900 51,000 म्हणजे टार्गेट सांगतो मला 51,000 पहिल्यांदा 100 नंतर 51,000 आणि नंतर 51,900 असे टार्गेट आपल्याला बघायला मिळतील. ठीक आहे. पण गॅपडाऊन झालं तर आणि समजा जर मार्केट उद्याच्याला सेम गॅपडाऊन झालंय आणि तिथून नंतर जर आत येत असेल 51,300च्या वेट करा. नो ट्रेडिंग झोनच आहे. पण जर नंतर जेव्हा मार्केट इथं 51,300 परत ब्रेक करून जर असं प्राइस ऍक्शन तयार करून डाऊनला जात असेल तर तुम्ही तेव्हा सेलिंग करू शकता. ठीक आहे. ओके. आता आपण काय म्हणलं होतं की व्हिडिओच्या एंडिंगला आपण सायकोलॉजी पॉईंट कव्हर करणार आहे. ते आपण सांगितलेलं आहे. सायकोलॉजी पॉईंट कव्हर करण्याआधी तुम्हाला एक डायरेक्ट थोडंसं क्लिअर करतो. 51,550 ही आपली लेवल आहे आणि 51,300. ठीक आहे. सायकोलॉजी पॉईंट सांगतो तुम्हाला आता बघा. सायकोलॉजी पॉईंट आज तिसरा सायकोलॉजी पॉईंट कव्हर करतो आपण. सायकोलॉजी पॉईंट 3. ठीक आहे. बघा
आता काय प्रॉब्लेम येईल सांगतो. आता बघा मार्केट जे आहे ना, मार्केट जे आपल्याला काय सिंपल सांगतो की आपल्याला त्यांना कंटिन्युअसली 15 मिनिटं शिफ्ट करतो. हा ठीक आहे. बघा हा ठीक आहे. सायकोलॉजीचा तिसरा पॉईंट आपण त्यामध्ये बोलणार आहे. थोडं ॲडजस्टमेंट केलेलं आहे पेनची. हा बघा सायकोलॉजीमध्ये बघा की आता आपल्याला कंटिन्यू बघा किती 30 तारखेपासून ते आता 6 तारखेपर्यंत आपल्या मार्केटनं पूर्ण साईडवेज दाखवला आहे. म्हणजे आपल्याला समजा की मला सांगायचं काय आहे की सायकोलॉजी आपली सायकोलॉजी अशी तयार झाली आहे की आता समजा मी एंट्री घेतली की कुठं जर समजा इथं जर एंट्री मी घेतली तर मी जास्त वेळ प्रॉफिट नाही होल्ड करू शकणार. थोडंसं प्रॉफिट घेतलं की मी एक्झिट करणार. सायकोलॉजी पॉईंट असा आहे की मी प्रॉफिट जास्त होल्ड करू शकणार नाही की मार्केट मला दाखवलंय. समजा मी इथे एंट्री घेत होतो आधीपासून, तर मी एंट्री घेतल्यानंतर इथं मार्केट घेणार, थोडंसं प्रॉफिट दाखवला स्मॉल आणि नंतर रिव्हर्स येणार. हे असं होतं. म्हणजे मला म्हणायचं की डायरेक्शनल प्रॉफिट नव्हतं. आता इथंच बघा एक उदाहरण इथंच आहे. बघा मार्केटनं काय केलं, पूर्ण वेळ साईडवे दाखवलं. तिथून नंतर मला सांगा की ह्या कॅप्चर पॉईंट कुणी करू शकलं असतं का? नाहीच करू शकलं असतं. कारण की त्याची सायकोलॉजी अशी तयार झाली आहे की मार्केट थोडंसं वर गेल्यानंतर काय होणार आहे, रिव्हर्स होणार आहे. ही सायकोलॉजी आपल्या मनात तयार झाली. म्हणजे आपण बिग मूव कॅप्चर आहे ना करू शकणार नाही. कारण की ही मार्केटनं आपल्याला कंटिन्यू मागच्या 5-7 दिवसामध्ये साईडवे दाखवल्यामुळे. आता उद्याच्याला मला काय सांगायचं आहे की समजा मार्केट उद्याच्याला समजा आपल्याला बिग मूव देणार असेल तर आपण बिग मूव कॅप्चर करू शकणार नाही. ही सायकोलॉजी आपल्या तयार आता मागच्या काही दिवसात तयार झाली. त्यामुळं त्यामुळे मी काय म्हणतो, आता समजा की आता उद्याच्याला मार्केट आपल्या लेवलला म्हणजे ह्या झोनच्या बाहेर जर ट्रेड करत असेल तर आपल्याला चान्स घ्यायचा आहे की बिग मूव कॅप्चर करायचा. प्लस एक कंडिशन लक्षात ठेवा. प्लस महत्वाचा पॉईंट असा आहे की ट्रेलिंग करणे. काय करणे? ट्रेल करणे. ठीक आहे. मी काय म्हणतो ट्रेल करणे. समजा आता मार्केट काय होतंय, इथं ओपन झालं. तुम्हाला डायरेक्ट सांगतो ट्रेलिंग कसं. मार्केट समजा इथं ओपन झालं, गॅप ओपन झालं, इथं 51,550 ला आला आणि तिथून नंतर मार्केट वर जात असेल. इथं कुठेतरी एक तयार करेल त्याला सपोर्ट केला, तिथून नंतर परत मार्केटवर तुमचा हा ट्रेल पॉईंट झाला. ठीक आहे. तिथून नंतर परत मार्केट कुठेतरी वर जात असेल आणि तिथून नंतर एक थोडासा सपोर्ट, हा तुमचा दुसरा ट्रेल पॉईंट झाला. नंतर मार्केट इथून वर गेल्यानंतर तुमचा जर इथून जर ट्रेल पॉईंट हिट करत असेल तर तुम्ही इथं एक्झिट करणार. समजलं काय म्हणतो मी? एक्झिट करणार इथं लाईक दिस. सेम तुम्ही डाऊन साईडला सुद्धा असंच करू शकता. पण ह्या झोनमध्ये करू नका. हा नो ट्रेडिंग झोन आहे. समजलं? सायकोलॉजी पॉईंट पण सांगितलं आणि उद्या काय करायचं ते पण सांगितलं. ठीक आहे. थँक्यू.